मित्रमैत्रिणींनो, हा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक सामाजिक सुधारणांचे कार्य केले होते? काही नावं दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये पुन्हा मल्टी स्टेटमेंट आहेत, म्हणजे पुन्हा ऑप्शन्स निवडायचे आहेत. तर आपण जर पाहिलं तर प्रश्न आहे प्रार्थना समाजावर. प्रार्थना समाजाची जी स्थापना आहे ती 31 मार्च 1867ची आहे. आत्माराम पांडुरंग यांनी केली. केशवचंद्र सेन महाराष्ट्रात आले, त्यांनी एकेश्वरवादाचं तत्त्व मांडलं. मग आत्माराम पांडुरंग, भांडारकर, वामन आबाजी मोडक, नारायण चंदावरकर, विठ्ठलरामजी शिंदे, रानडे हे सगळे या संघटनेशी संबंधित आहेत. पण गोविंद विठ्ठल कुंटे आणि रावसाहेब मंडले यांनी या संदर्भात या संस्थांच्या माध्यमातून काम केलेलं नाही. कसं? तर गोविंद विठ्ठल कुंटे जे आहेत तर त्यांनी प्रामुख्याने काम कुठे केलं तर प्रभाकर वृत्तपत्राच्या माध्यमातून केलं आहे. साप्ताहिक पत्र काढलं, 20-21 वर्ष चालवलं वगैरे वगैरे आणि बाकीची माहिती आहे. रावसाहेब मंडलिक जे आहेत त्यांचं तर उलट काय म्हणणं होतं की सामाजिक सुधारणा व्हायला पाहिजेत पण त्या कायद्याच्या माध्यमातून नको. म्हणून ही दोन नावं जर कट केली तर पर्याय